चला तर मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आले गावाकडची गावरान स्टाईलमध्ये मठाची डाळ रेसिपी। तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। तर बघा, सगळ्यात अगोदर मी इथे मठाची डाळ घेतली आहे। तिला छान वॉश करून तिला अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने। मग काय, आपली डाळ शिजून झाल्यानंतर आपल्याला लगेच घ्यायचे कांदे घ्यायचे। तर आपल्या इथे अगोदर चिरून मग तव्यावर त्याला भाजून घेतात, परंतु गावाकडे असे चम्मचने त्याला होल करतात आणि मग त्याला तारीमध्ये आपल्याला अशा अडकवून घ्यायचे आहे आणि त्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तारीत घालून ना कांद्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने सगळे कांदे अडकवून दिले आणि मग गॅसवरतीच आम्ही सगळे कांदे भाजून घेतले। बघा, कांद्याचा कलर जेवढा काळा असला ना तेवढंच आपल्या भाजीला रंग छान येतो असे माझी सासूबाई मला सांगत होते। तर बघा, इथे आपले कांदे भाजते तोरीत आपल्या इथे ना खोबरं घ्यायचं। खोबऱ्याला छानपैकी आपल्याला किसून घ्यायचं। आपलं खोबरं किसून झालं की मग हे सगळे आपल्याला मसाले आहेत ना ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। तर बघा, मी ते 3 ते 4 कांदे घेतले आहेत, अद्रकचा तुकडा, लसूण, नंतर घ्यायचं आहे खोबरं आणि मग घ्यायचं धना आणि कोथिंबीर घालून याला छानपैकी आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळं सुकं त्याला वाटलं होतं। मग नंतर इलायची घालायची आणि परत पाणी टाकून यायला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर बघा, त्याचं आपलं आहे ना बारीक असं आपल्याला त्याला दळून घ्यायचं आहे। आणि मग काय, आपलं वाटण तयार झालं आहे। मग घ्यायची कढईमध्ये तेल घालायचं आणि मग तेल तापून झाले की त्यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूणच्या पाकळ्या झाल्यात की मग आपल्याला ह्यामध्ये तुमच्या आवडीचे सगळे मसाले घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि लगेच आपला वाटलेला मसाला आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा। थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपले मसाले जे आहेत ना ते डागायला नको आणि सगळे मसाले आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे। तर बघा, इथे आपलं तेल सुटले, थोडंसं पाणी टाकून याला परत हलवून आणखी 3 ते 4 मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं, जेणे आपले मसाले आहेत ना त्यांचा खमंग वास येतो। मग आपण समजायचं की आपले मसाले इथे छान प्रकारे भाजून झालं आहे। आणि मग बघा, आपल्या इथे ग्रेव्हीला आहे ना छानपैकी आपल्याला तेल सुटलं आहे। तर ह्या स्टेजवरती आपल्याला आहे ना आपली डाळ ह्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला ॲड करायची आहे। हे बघा, आणि आपल्या प्रमाणानुसार आपण पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। तर बघा, इथे आम्ही पाणी ॲड केलं आणि इथे बघा, मी इथे डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याला भाजून आणि मग पाण्यात मिक्स करून मग टाकलं आहे। थोडं नमक घालायचं आणि परत आपल्या भाजीला हलवून घ्यायचं आणि उकळी येऊस तर आपल्याला भाजी अशीच ठेवायची आहे। तर बघा, आपल्या भाजीला इथे उकळी आली छानपैकी। मग ह्या स्टेजवरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा, आपली इथे मठाची डाळ तयार झाली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।